नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजपासून आपण स्टार्ट करतोय 12वी केमिस्ट्री सिलेबस आणि त्यातला पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे सॉलिड स्टेट. तर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की स्टेट ऑफ मॅटर किती आहे. बरोबर, तर सगळ्यांचं आन्सर असेल की देयर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर. सो स्टेट्स ऑफ मॅटर किती आहे? 3. पहिला आहे सॉलिड स्टेट, दूसरा आहे लिक्विड स्टेट अँड तिसरा आहे गॅसियस स्टेट. राईट. सो आपल्याला लिक्विड स्टेट आता आपल्याला डिस्कस करायचा नाही, तर तो आपण 11th मध्ये डिस्कस केलेला आहे आणि काही जो लिक्विड स्टेट आहे तो आपल्याला 12th मध्ये डिस्कस करायचा आहे इन सेकंड चॅप्टर. राईट. आणि जो गॅसियस स्टेट आहे तो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे इन 11th स्टँडर्ड आणि त्या चॅप्टरचंच नाव होतं गॅसियस स्टेट. लक्षात आलं. तो आता आपल्याला पूर्णपणे फोकस कशावरती करायचा आहे? सॉलिड स्टेट वरती फोकस करायचं आहे. लक्षात आलं. सो सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस हे जे 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत दे आर इंटर कन्व्हर्टेबल विथ इच अदर. ते एकमेकांमध्ये काय करता येतात? रूपांतर करता येतात. आणि महत्त्वाचा त्यातला फॅक्टर आहे फक्त कोणता? टेम्परेचर फॅक्टर. लक्षात आलं. सॉलिडला जर आपण टेम्परेचर प्रोव्हाइड केलं तर त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन होणार आहे? लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होईल. आपण त्याला प्लस हीट म्हणूया. लिक्विडला जर आपण हीट केलं तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? गॅसियस मध्ये होणार आहे. बरोबर. आणि गॅसियस मधून जर आपण हीट काढून घेतली तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? लिक्विड मध्ये होईल. आणि लिक्विड मधून जर आपण हीट काढून घेतली तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? सॉलिड मध्ये. यासाठी आपण म्हणूया की फेमिलियर एक्झाम्पल जर कोणतं असेल तर तो कोणता आहे? आईस. बरोबर. सो इनिशियली आईस हा कशामध्ये आहे? सॉलिड स्टेट मध्ये आहे. त्याला जर आपण टेम्परेचर प्रोव्हाइड केलं तर त्याचं कशामध्ये रूपांतर होईल? लिक्विड मध्ये. बरोबर. त्याला आपण म्हणतो वॉटर. आणि वॉटरला जर आपण हीट केलं तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? गॅसेस मध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो? वेपर्स. लक्षात आलं. सो these 3 states of matters are interconvertible with each other. आणि हे एकमेकांपासून कसे डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत, त्यांचं डिफरन्सिएशन आपण आता डिस्कस करणार आहोत, परंतु सगळ्यांना माहिती. लक्षात आलं. सो आता आपण फक्त डिस्कस करणार आहोत काय? सॉलिड स्टेट. लक्षात आलं. चला तर मग डिस्कस करूया सॉलिड स्टेट. सॉलिड म्हटल्यानंतर तुमच्या समोर एक डायग्राम आली पाहिजे. ती म्हणजे बघा या पद्धतीने की त्याच्यामध्ये असलेले जे काय ॲटम्स आहेत ते या पद्धतीने अरेंजमेंट असतात. आणि ज्या ॲटम पासून तुमचा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स बनलेला आहे, सॉरी, ज्या पार्टिकल्स पासून तुमचा सॉलिड बनलेला आहे त्या पार्टिकल्सला आपण म्हणणार आहोत काय? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. काय म्हणणार आहोत? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. सो इन सॉलिड जे काय कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते खूप आपण म्हणूया की काय की खूप जवळ अटॅच असतात. लक्षात आलं. म्हणजे यांच्यामधला जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स काय? खूप कमी आहे. बरोबर. जर त्यांच्यामध्ये डिस्टन्स कमी असेल तर ऑब्विसली त्यांच्यामध्ये असलेले जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असणार आहे? जास्त असणार. लक्षात आलं. सो इथे सॉलिड्स मध्ये आपण असं म्हणूया दॅट इज इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स हा कसा असतो? स्ट्रॉंग. लक्षात आलं. जर इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग असेल, बरोबर, तर लक्षात ठेवा हा जो सॉलिड आहे हा सॉलिड कसा असतो? हार्ड असतो. कसा असतो? हार्ड. त्यालाच आपण काय म्हणतो? रिजिड नेचर मध्ये असतो. कोणत्या नेचर मध्ये असतो? रिजिड नेचर मध्ये असतो. जर तो रिजिड नेचर मध्ये असेल किंवा हार्ड असेल तर जरी आपण त्याला प्रेशर अप्लाय केला तरी तो कंप्रेस होणार नाही. म्हणजे जो तुमचा सॉलिड आहे हा सॉलिड कसा असतो? नॉन कंप्रेसिबल. लक्षात ठेवा. सो वन प्रॉपर्टी आपण डिस्कस करतोय. सो इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो? स्ट्रॉंग असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग असल्यामुळे तो कसा असतो? रिजिड नेचर मध्ये असतो. आणि रिजिड नेचर मुळे
रिजिड नेचर मध्ये असल्यामुळे तो कसा असतो, नॉन कम्प्रेसिबल असतो. लक्षात आलं. अजून एक प्रॉपर्टी आपण याच्यामध्ये सांगू शकतो, जर इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग असेल दॅट इज द डिस्टन्स बिटवीन द टू कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर टू स्मॉल. या दोन कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सचं जे काही डिस्टन्स आहे तो डिस्टन्स कसा असणार आहे, खूप कमी असणार. लक्षात आलं. आणि खूप कमी डिस्टन्स असल्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग असल्यामुळे सॉलिड कसा असतो, रिजिड असतो. आणि रिजिड असल्यामुळे आपण त्याला म्हणू की हा कसा असतो, नॉन कम्प्रेसिबल असतो. सहसा तो त्याचा शेप चेंज करत नाही. लक्षात आलं. इथपर्यंत समजलं आहे. ओके. आता आपण डिस्कस करूया की टाइप्स ऑफ सॉलिड. टाइप कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात. ओके चला. जे तुमचे सॉलिड्स आहेत हे सॉलिड्स दोन टाइप मध्ये असतात. पहिला जो आहे तो म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड. पहिल्या टाइप आपण काय म्हणूया, क्रिस्टलाइन सॉलिड. आणि दुसरा जो टाइप आहे तो म्हणजे अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस सॉलिड. लक्षात आलं. सो जो पहिला टाइप आहे क्रिस्टलाइन सॉलिड, सो नेम इट सजेस्ट, नावातच सगळं आहे की याच्यामध्ये जे काही सॉलिड्स असतील ते कशा पद्धतीचे असतील की त्याच्यामध्ये क्रिस्टल्स असतील. लक्षात आलं. सो याच्यामध्ये लक्षात ठेवा की या दोघांचं डिफरन्शिएशन आपल्याला आता करायचं आहे. सो पहिला जो पॉईंट आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड्स मध्ये. सो क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे दॅट इज आपण ते म्हणूया दे हॅव किंवा दे शो रेग्युलर अँड पिरियोडिक अरेंजमेंट. ते काय शो करताय, दे शो रेग्युलर अँड पिरियोडिक अरेंजमेंट. जो क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत ते काय करतायत, एक रेग्युलर अरेंजमेंट करत असतात. कोणाचे, दॅट इज कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचे. इथे मी डायग्राम काढून दाखवते बघा. सो या ठिकाणी लक्षात घ्या की इथे प्रत्येक जो काही पार्टिकल आहे त्याचं रेग्युलर अरेंजमेंट झालेली आहे. लक्षात आलं. परंतु जो तुमचा अमॉर्फस सॉलिड्स आहे, या अमॉर्फस सॉलिड्स मध्ये जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्यांचे रेग्युलर अरेंजमेंट नसते. म्हणजे आपण इथे सांगू शकतो दे डू नॉट शो रेग्युलर अरेंजमेंट. जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्यांची जी काही अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट रेग्युलर नसते. कोणामध्ये, अमॉर्फस सॉलिड्स मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे डायग्राम लक्षात घ्या, कशाही पद्धतीने काय असते त्यांची अरेंजमेंट असते. सो दिस इज, हे जे आहे अमॉर्फस सॉलिड आहे आणि हे जे अरेंजमेंट आहे किंवा हे जे सॉलिड आहे हा सॉलिड आहे क्रिस्टलाइन सॉलिड. सो दिस इज द फर्स्ट डिफरन्स बिटवीन द क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड अमॉर्फस सॉलिड्स. राइट. सो सेकंड पॉइंट लक्षात घ्या. सेकंड पॉइंट आपण याच्यामध्ये असं सांगू शकतो की जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट ही लॉंग रेंज असते. कशी असते, लॉंग रेंज. सो इथे आपण असं म्हणू शकतो द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. जी काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट आहे ही कशी असते, इज फॉर लॉंग रेंज किंवा लॉंग रेंज अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. आणि या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, दॅट इज अरेंजमेंट ऑफ constituent particles is for short range. लक्षात घ्या. म्हणजे काही कालावधी नंतर त्यांची जी काही अरेंजमेंट आहे स्टॉप होईल. परंतु क्रिस्टलाइन सॉलिडची जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट फॉर कशी असते, लॉंग रेंज असते आणि कंटिन्युअस असते. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणतो. बरोबर. सो थर्ड पॉइंट आपण याच्यामध्ये असं सांगू शकतो की यांच्यामध्ये जो क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत दे शो शार्प मेल्टिंग पॉइंट. हे काय करतात, शार्प मेल्टिंग पॉइंट शो करतात. दे शो शार्प मेल्टिंग पॉइंट. लक्षात आलं. म्हणजे इथे आपण डायग्रामॅटिकली किंवा ग्राफिकली सांगू शकतो की इथे जर आपण टेम्परेचर शो केलं, बरोबर. सो टेम्परेचर इथे टेम्परेचर इथे शो केलं तर इथे आपल्याला एक पर्टिक्युलर एक शार्प काय दिसेल, एकाच पॉइंटला की तुमचा जो काही क्रिस्टलाइन सॉलिड आहे तुम काय होईल, मेल्ट होईल. म्हणून आपण इथे म्हणतो की दे शो शार्प मेल्टिंग पॉइंट. परंतु अमॉर्फस सॉलिड्स मध्ये लक्षात ठेवा दे डू नॉट शो शार्प मेल्टिंग
सो डिफरन्स व्यवस्थित लक्षात घ्या. पहिला डिफरन्स आपण सांगितलं की रेग्युलर अरेंजमेंट आहे, पिरियडिक अरेंजमेंट आहे. इथे सांगितलंय अमॉर्फस सॉलिड्स मध्ये की त्याची रेग्युलर अरेंजमेंट आहे, बरोबर. दॅट इज सेकंड सांगितले अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इज फॉर लॉंग रेंज साठी आहे. आणि इथे सांगितलंय अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इज फॉर शॉर्ट रेंज. लक्षात आलं. त्यानंतर तिसरा जो आहे दे शो शार्प मेल्टिंग पॉइंट. जे क्रिस्टलाइज सॉलिड्स आहेत ते क्रिस्टलाइज सॉलिड्स काय करतात, शार्प मेल्टिंग पॉइंट शो करतात. परंतु जे अमॉर्फस सॉलिड्स आहेत दे डू नॉट शो शार्प मेल्टिंग पॉइंट. लक्षात आलं. त्यानंतर चौथा पॉइंट आपण असं सांगू शकतो की जे क्रिस्टलाइज सॉलिड्स आहेत एक प्रॉपर्टी शो करतात आणि ती प्रॉपर्टी म्हणजे एन आयसोट्रॉपी. दॅट इज आपण इथे म्हणू शकतो दे शो एन आयसोट्रॉपी नेचर. ते कोणती प्रॉपर्टी शो करतायत किंवा कोणतं नेचर शो करतायत, तर ते शो एन आयसोट्रॉपी नेचर, राईट. आणि इथे आपण असं सांगू शकतो दॅट इज दे शो आयसोट्रॉपी इन नेचर. आयसोट्रॉपी इन नेचर. आता काय आहे आयसोट्रॉपी आणि एन आयसोट्रॉपी नेचर, तर या डायग्राम मध्ये लक्षात घ्या. हा जो आपण क्रिस्टलाइन सॉलिड दाखवलेला आहे, बरोबर. तर या डायरेक्शनने आपण एक प्रॉपर्टी शो केली, फिजिकल प्रॉपर्टी. तर ती आपण म्हणू की कोणती आली, एक्स ही प्रॉपर्टी आहे, बरोबर. आता तीच प्रॉपर्टी आपण वेगळ्या डायरेक्शनने जर मेजर करायचं बघितलं, बरोबर, तर ती प्रॉपर्टी काय होईल, चेंज होईल, बरोबर का. बघा या बाजूने गेल्यानंतर कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट वेगवेगळी, या बाजूने गेल्यानंतर कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट वेगवेगळी, राईट. आणि अजून एखादा अजून वेगळ्या ठिकाणी आपण सांगू शकतो, बरोबर, कोणत्या प्रॉपर्टीनुसार, हा ही प्रॉपर्टी जर खालून वर आलं आणि आपण एखादी फिजिकल प्रॉपर्टी जर बघितली तर ती फिजिकल प्रॉपर्टी काय होणार आहे, वेगळी येणार आहे. लक्षात आलं. सो एन आयसोट्रॉपी याचा अर्थ काय की जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत दे शो डिफरंट प्रॉपर्टी इन डिफरंट डायरेक्शन. वेगवेगळ्या डायरेक्शनला त्यांची जी फिजिकल प्रॉपर्टी आहे ती वेगवेगळी असतात. लक्षात आलं. परंतु इथे अमॉर्फस सॉलिड्स मध्ये लक्षात घ्या कोणत्याही डायरेक्शनने आपण जर प्रॉपर्टी मेजर केली तर तुमची जी फिजिकल प्रॉपर्टी आहे ती सेम येणार. लक्षात आलं. कोणत्या कोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज असतील, तर पहिली प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. पहिली प्रॉपर्टी कोणती, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. दुसरी प्रॉपर्टी आहे कोणती, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो अशा अजून वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत. लक्षात आलं. सो anisotropy म्हणजे काय, there is a crystalline solids shows different property in different direction, but amorphous solids isotropy याचा अर्थ काय, that is the amorphous solids shows same property in different direction. वेगवेगळ्या डायरेक्शनला सुद्धा तुमची फिजिकल प्रॉपर्टी सेम दाखवतो, याला आपण म्हणतो आयसोट्रॉपी इन नेचर. आणि लास्ट अँड फिफ्थ जो पॉइंट आहे तो जो आपण डिफरन्शिएट करणार आहोत तो म्हणजे काय, तर लक्षात ठेवा की जो तुमचा क्रिस्टलाइन सॉलिड्स आहे they give clean cleavage. आणि जो तुमचा amorphous solids आहे they do not give clean cleavage. म्हणजे लक्षात ठेवा जर क्रिस्टलाइन सॉलिड्स आपण जर ब्रेक केला किंवा कापला तर तो एक शार्प आणि आपल्याला एक स्मूथ सरफेस मिळणार आहे कापल्यानंतर. परंतु जो तुमचा अमॉर्फस सॉलिड आहे हा अमॉर्फस सॉलिड जर आपण ब्रेक केला तर आपल्याला क्लीन क्लीवेज मिळणार नाही. उदाहरण द्यायचं झालं तर चॉकचं आपण देऊ शकतो. या चॉक हा चॉक जर आपण ब्रेक केला तर ब्रेक केल्यानंतर याचा जो काही सरफेस आहे हा सरफेस स्मूथ नाही. याचा अर्थ जे काय अमॉर्फस सॉलिडचं एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल कोणाचं आहे, चॉक आपण म्हणू शकतो. लक्षात आलं. आणि जो क्रिस्टलाइन सॉलिडचं एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं तर डायमंड. डायमंडचं एक्झाम्पल काय द्यायचं तर नॅचरली डायमंड हा क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतो. लक्षात ठेवा जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की नॅचरली जर क्रिस्टलाइन सॉलिड कोणता असेल तर तो कोण आहे, डायमंड. लक्षात आलं. सो आपण क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड्स काय केलेले आहे, डिफरन्शिएट केलेले आहे. लक्षात आलं. सो स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आता आपण डिस्कस करूया टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. ओके चला तर सो आता जे आपण क्रिस्टलाइन सॉलिड्स डिस्कस करणार आहोत ते डिस्कस करणार आहोत ऑन द बेसिस ऑफ similarities and
dissimilarities. सो जे काही आपण क्रिस्टलाइन सॉलिड्स डिफरन्शिएट करणार आहोत किंवा त्याचे टाइप्स बघणार आहोत ते टाइप्स बघणार आहोत ऑन द बेसिस ऑफ सिमिलरिटीज आणि डिसिमिलरिटीज. कशा पद्धतीने तुमचे क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात लक्षात. सो डिपेंडिंग अपॉन द similarities and dissimilarities, so these crystalline solids or crystal structures are into two types. First one is isomorphism and second type is polymorphism. So polymorphism ला दुसरा एक नाव आहे ते म्हणजे ॲलोट्रॉपी. सो पॉलीमॉर्फिझमच्या जागी जर ॲलोट्रॉपी नाव आलं तर दोन्हीही जे शब्द आहेत वर्ड्स आहेत हे सिमिलर आहेत लक्षात त्यांचं मिनिंग सेम. सो व्हॉट इज मीन बाय आयसोमॉर्फिझम. तर लक्षात ठेवा जे काही सबस्टन्सेस आहेत आपण असं म्हणूया की जे काही टू ऑर मोर सबस्टन्सेस आहेत टू ऑर मोर सबस्टन्सेस शो सेम crystal structure. सो दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर असे सबस्टन्स की ते काय करतायत सिमिलर क्रिस्टल स्ट्रक्चर शो करतायत त्यांना आपण काय म्हणणार आहोत आयसोमॉर्फिझम म्हणणार आहोत. लक्षात आलं. दोन किंवा दोन पेक्षा जास्त असे जे सबस्टन्सेस असतील की सेम क्रिस्टल स्ट्रक्चर शो करत असतील त्यांना आपण काय म्हणणार आहोत आयसोमॉर्फिझम म्हणणार आहोत. एक्झाम्पल जर द्यायचं झाल्याचं तर आपण एक्झाम्पल देऊ शकतो कोणतं तर सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड. हे जे दोन कंपाऊंड्स आहेत किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर्स आहेत हे सिमिलर क्रिस्टल स्ट्रक्चर शो करतात. वेगवेगळे आहेत परंतु सेम क्रिस्टल स्ट्रक्चर काय करतात शो करतात म्हणून या दोघांना एकमेकांचं काय म्हणणार आपण आयसोमॉर्फिझम म्हणणार आहोत. लक्षात आलं. आणि दुसरा जो आहे पॉली मीन्स व्हॉट मेनी आणि मॉर्फिझम म्हणजेच काय स्ट्रक्चर्स. लक्षात आलं. सो याच्यामध्ये लक्षात ठेवा की एक सिंगल स्ट्रक्चर सिंगल सबस्टन्स एक्झिबिट और शो आपण करू टू और मोर क्रिस्टल स्ट्रक्चर is known as polymorphism. जे एक सिंगल सबस्टन्स जो आहे तो काय करतो एक्झिबिट करतोय दोन किंवा दोन पेक्षा जास्त क्रिस्टल स्ट्रक्चर्सला. अशा स्ट्रक्चर्सला अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत पॉलीमॉर्फिझम म्हणणार आहोत किंवा त्याला आपण काय म्हणूया ॲलोट्रॉपी म्हणणार आहोत. बेस्ट एक्झाम्पल इज व्हॉट डायमंड ग्रॅफाइट अँड फ्लुइड. हे जे तीन आहेत हे तीन काय आहेत एकमेकांचे पॉलीमॉर्फिझम आहेत की हे तिन्ही जे स्ट्रक्चर्स आहेत ते कशापासून बनलेले आहेत तर कार्बन पासून बनलेले आहेत म्हणून या तिघांना आपण काय म्हणूया पॉलीमॉर्फिझम म्हणणार आहोत. तर परत एकदा बघून घ्या की आयसोमॉर्फिझम आणि पॉलीमॉर्फिझम म्हणजे आपण काय म्हणतो. लक्षात आलं. ओके. आता आपण ऍक्च्युअल मध्ये क्रिस्टलाइन सॉलिडचे क्लासिफिकेशन बघणार आहोत. लक्षात आलं. सो नेक्स्ट टॉपिक इज क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. सो नेक्स्ट टॉपिक इज classification of crystalline solids. सो हे जे काही क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ते केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ constituent particles. सो जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत हे क्रिस्टलाइन सॉलिड्स चार टाइप मध्ये डिवाइड झालेले आहेत ऑन द बेसिस ऑफ constituent particles. सो त्यातला पहिला जो टाइप आहे तो म्हणजे आयोनिक सॉलिड्स. सो आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये सगळे सॉलिड्स डिस्कस करणार आहोत.
तर आयोनिक सॉलिड्स मध्ये पहिला पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा म्हणजे काय की कोणता कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स प्रेझेंट आहे, which constituent particles are present in ionic solids. तर लक्षात ठेवा की याच्यामध्ये जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते आहेत आयन्स. आपल्याला माहिती आहे दोनच प्रकारचे आयन्स आहेत, एक म्हणजे कॅटायन आणि दुसरा कोणता आहे एनायन. सो कॅटायन वरती कोणता चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि एनायन वरती कोणता चार्ज असतो निगेटिव्ह. लक्षात आलं. सो ह्या दोन कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स पासून तुमचा आयोनिक सॉलिड्स तयार होतो. लक्षात आलं. नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत की याच्यामध्ये नेमका बॉन्डिंग कोणते असणार आहे. काय बॉन्डिंग. तर लक्षात ठेवा की हा जो सॉलिड आहे तुमचा याच्यामध्ये फक्त कॅटायन आणि एनायन पासूनच फक्त बनलेला आहे. राईट. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्ह चार्ज. सो कोणतेही दोन अपोजिट चार्जेस असलेले जे आयन्स असतात तर त्यांच्यामध्ये फक्त एकच फोर्स प्रेझेंट असतो, तो म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे याच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग कोणतं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. लक्षात आलं. आणि तिसरा जो पॉइंट आहे, तिसरा जो थर्ड पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे की यांच्यामध्ये नेमका हा नेचर कसा आहे, या आयोनिक सॉलिडचा नेचर कसा आहे. तर लक्षात ठेवा ड्यू टू द स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याच्यामुळे आयोनिक सॉलिड्स हे कसे असतात हार्ड असतात आणि ब्रिटल सुद्धा असतात. हार्ड अँड ब्रिटल त्यांचं जे नेचर आहे ते नेचर कसं आहे हार्ड अँड ब्रिटल. फोर्थ पॉइंट आपण डिस्कस करूया की यांचा जो मेल्टिंग पॉइंट आहे हा मेल्टिंग पॉइंट कसा असतो. So strong force of attraction between the cation and anion. Therefore, the melting point of ionic solids are high. जे काय मेल्टिंग पॉइंट्स असतात कोणाच्या आयोनिक सॉलिडचे ते कसे असतात हाय असतात. त्यानंतर फिफ्थ पॉइंट जो आहे तो आपल्याला डिस्कस करायचा होता कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी. सो कंडक्टिव्हिटी मध्ये लक्षात ठेवा की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपल्याला डिस्कस करायची. वेगवेगळ्या टाईपची कंडक्टिव्हिटी आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे. सो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये लक्षात ठेवा की सॉलिड स्टेट मध्ये दिस आयोनिक सॉलिड्स आर नॉन कंडक्टर्स. सो आपण इथे म्हणूया नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. But in melted state they are conductors. So solid state मध्ये ते नॉन कंडक्टर आहे, परंतु जे काही मेल्टेड स्टेट मध्ये आहे किंवा ॲक्वस स्टेट मध्ये आहे ते कसे असतात गुड कंडक्टर्स असतात. नॉट कंडक्टर्स ओनली गुड कंडक्टर्स. आणि 6 पॉइंट आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे तो म्हणजे टाइप्स एक्झाम्पल्स. कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत जे आयोनिक सॉलिड्स मध्ये येतात. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या पहिलाच एक्झाम्पल आपल्याला माहिती नमक, त्याला आपण मीठ म्हणतो बरोबर. NaCl, KCl, K2SO4 एक्सेट्रा एक्सेट्रा अजून भरपूर आहे. सो दिस इज द फर्स्ट क्रिस्टलाइन सॉलिड दॅट इज आयोनिक सॉलिड. लक्षात आलं. राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट घ्या. सेकंड टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कोव्हॅलेंट सॉलिड. कोव्हॅलेंट सॉलिडलाच कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड सुद्धा म्हणतात. तर याच्यामध्ये बघा जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत तो कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कोण असतात तर असतात ॲटम्स. कोण आहेत जे काही कोव्हॅलेंट सॉलिड आहे ते कोव्हॅलेंट सॉलिड ॲटम्स या कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स पासून बनलेले असतात. त्यानुसार मग ह्या ॲटम्स मध्ये कोणते कोणते बॉन्डिंग असतात तर यांच्यामध्ये असलेले जे काही बॉन्डिंग आहे त्या बॉन्डिंगला आपण म्हणूया कोव्हॅलेंट बॉन्डिंग किंवा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स असं म्हणूया. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने तुमचा हा कोव्हॅलेंट सॉलिड्स तयार होतो.
थर्ड पॉइंट आहे दॅट इज नेचर, की या सॉलिडचं नेचर कशा पद्धतीने असतं. तर हा जो सॉलिड आहे हा सॉलिड कसा असतो, रिजिड असतो, म्हणजे आपण त्याला म्हणूया कठीण असतो आणि स्ट्रॉंग असतो. असा असतो स्ट्रॉंग. लक्षात आलं. त्यानंतर चौथा जो पॉइंट आहे तो आपण म्हणूया काय, दॅट इज मेल्टिंग पॉइंट. सो कोव्हॅलंट सॉलिड मध्ये लक्षात ठेवा जो काय मेल्टिंग पॉइंट आहे हा सगळ्यात हाय असतो, व्हेरी हाय आपण म्हणूया, अप टू 4000 केल्विन. 4000 केल्विन पर्यंत त्यांचा काय असतो, मेल्टिंग पॉइंट असतो. नेक्स्ट आहे फिफ्थ पॉइंट, दॅट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बद्दल काय सांगतात. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बद्दल तर लक्षात ठेवा की यांच्यामध्ये जे काही बॉन्डिंग आहे कोव्हॅलंट बॉन्डिंग, त्यांच्यामुळे यांचे जे आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा जर विचार केला तर हे मोस्टली काय असतात, इन्सुलेटर असतात. काय असतात, इन्सुलेटर्स. लक्षात आलं. आणि 6 पॉइंट आपल्याला डिस्कस करायचं कोणतं, दॅट इज एक्झाम्पल्स. सो एक्झाम्पल लक्षात ठेवा कोणते कोणते आहेत कोव्हॅलंट सॉलिडचे, दॅट इज डायमंड, त्यानंतर ग्रॅफाइट, फ्युलेरियम. त्यापैकी डायमंड हा तुमचा इन्सुलेटर आहे, परंतु जो ग्रॅफाइट आहे तो तुमचा गुड कंडक्टर आहे. आणि यांचं डिफरन्सिएशन आपण वेगळ्या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणारच आहोत. फक्त आता लक्षात ठेवा, पॉइंट्स लक्षात ठेवा की डायमंड हा तुमचा इन्सुलेटर आहे, तर ग्रॅफाइट हा काय आहे, गुड कंडक्टर आहे. सो हा झाला तुमचा कोणता, सेकंड टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, दॅट इज कोव्हॅलंट सॉलिड. लक्षात आलं. सो थर्ड टाइप जो आहे, थर्ड टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिड. सो याच्यामध्ये लक्षात ठेवा की सेम आपल्याला पॉइंट्स डिस्कस करायचे. पहिला पॉइंट आहे याच्यामध्ये की कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, कोणत्या कोणत्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स पासून तुमचा मेटल तयार झालेला आहे. तर मेटॅलिक सॉलिड्स मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स लक्षात ठेवा कोण असतात, कॅटायन्स इन सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो कॅटायन्स इन सी ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे जे काही पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर, न्यूक्लियस आपण त्याला म्हणूया, आणि सी ऑफ इलेक्ट्रॉन्स जे काही न्यूक्लियस होते काय होत असतात, रिव्हॉल्व होत असतात. इलेक्ट्रॉन आणि कॅटायन असं मिळून आपल्याला काय मिळतं, मेटॅलिक सॉलिड मिळतं. लक्षात आलं. ओके. नेक्स्ट आहे दॅट इज सेकंड पॉइंट आपण डिस्कस करत की त्यांच्यामध्ये नेमकं बॉन्डिंग कसं असणार. बॉन्डिंग ओके. परत एकदा कॅटायन आहे पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज, आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज मध्ये कोणतं अट्रॅक्शन असतं, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. कोणतं असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. लक्षात आलं. नेक्स्ट आहे थर्ड की या मेटॅलिक सॉलिडचा नेचर कशा पद्धतीने असतं. तर लक्षात ठेवा हा जो मेटॅलिक सॉलिड आहे डक्टाईल नेचर मध्ये असतो किंवा मेलेबल असतो. सो डक्टाईल आणि मेलेबल नेचर हे आपल्याला माहिती आहे की मेटलचे एक प्रॉपर्टीज आहे. लक्षात आलं. नेक्स्ट आहे, नेक्स्ट आपण बघूया की यांचा मेल्टिंग पॉइंट. ऑब्विसली यांचा जो काय मेल्टिंग पॉइंट आहे हा मेल्टिंग पॉइंट सुद्धा कसा असणार आहे, हाय असणार. अप टू आपण असं म्हणूया 800 केल्विन टू 1000 केल्विन. लक्षात आलं. आणि फिफ्थ पॉइंट आपल्याला डिस्कस करायचं आहे की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बद्दल काय सांगतात. सो याच्यामध्ये लक्षात ठेवा कॅटायन आणि सी ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, त्याच्यामुळे ड्यू टू द इलेक्ट्रॉन्स दिस मेटॅलिक सॉलिड्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि लास्ट पॉइंट दॅट इज एक्झाम्पल आपण ते बघतो. सो एक्झाम्पल ऑल मेटल्स आपण म्हणूया, ऑल मेटल्स सच ॲज गोल्ड आहे, कॉपर आहे, क्रोमियम आहे, मॅग्नीज आहे, आणि एक्सेट्रा एक्सेट्रा, सोडियम आहे, बरेचसे की असे मेटॅलिक सॉलिड्स काय करतात, तयार करतात. लक्षात आलं. सो दिस इज द थर्ड टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. लक्षात आलं.
स्क्रीनशॉट काढून घ्या. Fourth type of crystalline solid is molecular solid. Which one? Molecular solid. अच्छा दोस्तों, so molecular solid आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, सो molecular solids मध्ये लक्षात ठेवा जे काही constituent particles आहेत. So name it suggests that so molecular solid is made up from molecules. जे काही constituent particles आहेत कशामध्ये molecular solids मध्ये ते कोण आहे molecules. लक्षात आलं. सेकंड आणि महत्त्वाचं बॉन्डिंग. सो याच्यामध्ये लक्षात ठेवा की तीन प्रकारचे बॉन्डिंग आहे. पहिले जे बॉन्डिंग आहे ते म्हणजे वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन. नेक्स्ट आहे लंडन डिस्पर्शन फोर्स. आणि थर्ड वन आहे हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात जर वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन जो आहे डायपोल इंटरॅक्शन यांच्यामध्ये एक मॉलिक्युलर सॉलिड्स तयार होतो. म्हणजे तीन प्रकारचे मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत. पहिला आहे पोलर सॉलिड्स. सो जे काही डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे ते कशामध्ये तयार होतात किंवा कोणत्या सॉलिड्स मध्ये असतात तर पोलर सॉलिड्स मध्ये असतात. पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये किंवा पोलर सॉलिड्स मध्ये म्हणा. त्यानंतर जे लंडन डिस्पर्शन फोर्स आहे ते कशामध्ये असतात तर नॉन पोलर सॉलिड्स मध्ये. नॉन पोलर सॉलिड्स. आणि हायड्रोजन बॉन्डिंग की ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आपण कोणाला म्हणतो दॅट इज द फोर्स बिटवीन द अट्रॅक्शन फोर्स बिटवीन द हायड्रोजन अँड हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. त्यांच्यामध्ये जर बॉन्डिंग असेल तर त्या बॉन्डिंगला आपण काय म्हणतो हायड्रोजन बॉन्डिंग. आणि त्या मॉलिक्युल्सला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल्स. सच एज आपण म्हणूया H2O आहे राईट. त्यानंतर NH3 आहे. सो या दोघांमध्ये सुद्धा काय आहे हायड्रोजन बॉन्डिंग आहे. म्हणून हे एक्झाम्पल कोणाचे झाले हायड्रोजन बॉन्डिंगचे. सो तीन फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे किंवा बॉन्डिंगमुळे तीन टाइप्स मॉलिक्युलर सॉलिडचे पाहायला मिळतात. सो हे आपण डिटेल्समध्ये नंतर वेगळ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणारच आहोत. त्यानंतर याच्यामध्ये जो थर्ड पॉइंट आहे बॉन्डिंग झाल्यानंतर तो म्हणजे कोणता दॅट इज नेचर. की मॉलिक्युलर सॉलिडचं नेचर कसं. तर लक्षात ठेवा की खूप वीक फोर्स प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. लंडन डिस्पर्शन फोर्स आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे, हायड्रोजन बॉन्डिंग हा स्ट्रॉंग आहे. बट स्टील द मॉलिक्युलर सॉलिड्स आर सॉफ्ट इन नेचर. कसं असतात सॉफ्ट नेचर मध्ये असतात. नंतर फोर्थ पॉइंट जो आहे तो म्हणजे मेल्टिंग पॉइंट. सो मेल्टिंग पॉइंटचं लक्षात ठेवा जर हा मॉलिक्युलर सॉलिड सॉफ्ट असेल तर मेल्टिंग पॉइंट ह्याचा कसा असेल लो. अप टू आपण म्हणूया 300 केल्विन पर्यंत. 300 केल्विन टू 600 केल्विन मॅक्सिमम आपण म्हणूया. लक्षात आलं. आणि फिफ्थ पॉइंट आपल्याला बघायचा आहे. फिफ्थ पॉइंट आपण काय म्हणतो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये लक्षात ठेवा की मॉलिक्युलर सॉलिड्स आर टोटली इन्सुलेटेड. इन्सुलेटर म्हणजे काय दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. सो याचा अर्थ आपल्याला नंतरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करायचे ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड्स डिस्कस करणार आहोत त्यावेळेस. लक्षात आलं. आणि सिक्स्थ पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे दॅट इज एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स कोणते तर लक्षात घ्या I2 मॉलिक्युल्स. त्यानंतर एसिड मॉलिक्युल्स. लक्षात आलं. हे जे दोन एक्झाम्पल आहेत I2 मॉलिक्युल्स आणि एसिड मॉलिक्युल्स हे कशाचे आहेत एक्झाम्पल नॉन पोलर सॉलिडचे आहेत. लक्षात आलं. पोलर सॉलिडचे जर एक्झाम्पल झालं द्यायचं झालं तर HCl आहे. त्यानंतर CCl4 आहे बरोबर. आणि हायड्रोजन बॉन्डिंगचे जर आपल्या समोर दिसतात H2O and NH3. लक्षात आलं. सो दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. लक्षात आलं. ओके, स्क्रीनशॉट्स काढून घ्या.